नमस्कार, महत्त्वाची घडामोड पाहूया। भारतामध्ये हळद पीक मसाला व आयुर्वेदिक औषधी उपयोगासाठी मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासून एक प्रमुख नगदी पीक म्हणून घेतले जाते आणि तिला वनस्पती शास्त्रामध्ये कुरकुमा, लौंगा असे नाव असून ते जिंजिबेरेसी कुळातील आहे। भारताच्या पश्चिम घाटात आजही अनेक रानटी हळदीच्या जाती आढळून येतात। हळदीचा वापर संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढते आहे, पण त्यांचे पेटंट मात्र भारताच्या नावावर आहे। इरोड या तामिळनाडूमधील शहरात हळदीचा जगात सर्वात मोठा व्यापार होतो, म्हणून पूर्वीपासून इरोड शहराला पिवळे शहर असंही म्हटलं जातं। तर महाराष्ट्रातील सांगली शहर हे हळदीच्या व्यापारामध्ये 2 नंबरवर असल्याने त्यास टर्मरिक सिटी असंही संबोधलं जाते। तर तिवसा तालुक्यात आत्मा विभाग अंतर्गत अर्चना निस्ताने, प्रकल्प संचालक आत्मा अमरावती आणि हेमलता इंगडे तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय शेतीवर हळद पीक शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती। आपल्या आरोग्यासाठी नेहमी उपयोगी पडणारी हळद सेंद्रिय पद्धतीने कशी तयार करायची आणि हळद मधील कर्क्यूमिन कसा वाट करायचा याबद्दल नुकतीच शेतीशाळा घेण्यात आली। हळद चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने हृदयविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदूचे विकार होण्यापासून प्रतिबंध होतो, पोटांचे विकार कमी करून पचनक्रिया सुधारते व हळद पिकांवर येणारे रोग याबद्दल माहिती सेंद्रिय शेती अभ्यासक निखिल तेटू यांनी दिली। सेंद्रिय पद्धतीने हळद लागवड या विषयावर मार्गदर्शन केले वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील डॉक्टर अपेट यांनी बनवलेली संजीवनी बुटी म्हणजेच बायोमिक्स याबद्दल परिपूर्ण माहिती तसेच काढणी पश्चात प्रक्रिया, निवड प्रक्रिया याबद्दलही माहिती दिली। सेंद्रिय शेती या विषयावर निखिल तेटू यांनी मार्गदर्शन केले। सदरील शेतीशाळेचे आयोजन व नियोजन सचिन हरले बीटीएम, प्रतीक राऊत एटीएम यांनी केले। शेतीशाळा कार्यक्रमाला प्रगतिशील शेतकरी स्वप्नील निस्ताने, सुभाष लसनापुरे तसेच गावातील हळद लागवड करणारे शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने या कार्यशाळेला उपस्थित होते। मेन प्रॉब्लेम आपली इम्युनिटी पॉवर कमी झाली। त्याच्यानंतर दुसरा विषय घेतो म्हटलं तर तुम्ही आता जर कुठल्या पण मार्केटमधली जर हळद घेतली, ताव्यावर ते केला त्याचा किंवा वाफ घेतला किंवा त्याचा सिरप बनवून पिलो तर तुमची सर्दी बसत नाही, कारण की त्या हळदीमध्ये जे सरांनी सांगितल्याप्रमाणे कर्क्यूमिन ही कर्क्यूमिन